आलिया संसारा उठावे गकारा शरण जावदारा पांडुरंग देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देव विता नेता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे तुका म्हणे कार नाशिब तसाठी देवासवे आटी पाडी तोसी देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे विठ्ठल विठ्ठल रायगडी मंदिरी वसे माझा राजा चरणी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची जन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठतमानन्द कंद परब्रह्मलिंग भजे पांडुरंगाकार प्रथम नमन 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 पांडुरंगाकार
जीवो धरार्थावतारं कलंकं तेजो दिकमोदिभक्त्रं खलानेशवादा पनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयन बाधी क्रोध काम. हे दुःख भंजन मारुती नंदना सुन लो मेरे पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार. विठ्ठल 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 विठ्ठल. आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक आणि भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे असणारे लाडके लढीवाळ भक्त. नवे नवे तर ज्यांनी हे अवघ स्वराज्य स्थापन केलं असे असणारे छत्रपती शिवाजी राजे आणि राजांनाही उपदेश करणारे राजे. आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे परंतु तुमच्या हातामध्ये ढाल आणि तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश करणारी वैराग्य राग रसिक संत शिरोमणी जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराया यांचा उत्कृष्ट असा 5 चरणाचा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आणि याच अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आणि मला उपदेश करतात सांगतात की जरी तुम्ही आम्ही या संसारामध्ये जन्माला आलो असाल तरी आता सावध व्हा आणि त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा. त्या भगवंताला शरण जायला सांगतात का कारण की ज्या देहाने आपण शरण जाणार आहोत तो असणारा देह आपल्या मालकी हक्काचा नाहीये. का कारण की जन्माला येणं आणि मरणं ही आपल्या हातामध्ये नाही. कोण कधी जाईल याचा भरोसा नाही. म्हणून ज्या देहाने आपण शरण जाणार आहोत भगवंताचं चिंतन करणार आहोत नामस्मरण करणार आहोत तो असणारा देह आपल्या मालकी हक्काचा नाही कारण की या देहाचा मालक हा काळ आहे. आता मला सांगा जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण एवढी दंदन करतो विको थोडा कमी करा. जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण एवढी दंदन करतो कशा करता करतो पोरांनो बोलता येतं ना बोलायचं पटपट. जीवनामध्ये आल्याच्या नंतर एवढी दंदन करतो वसवस करतो काम करतो कष्ट करतो. आता तुम्ही नाही परंतु तुमचे आई वडील तुम्ही शाळेत येतात परंतु तुमचे आई वडील घरी त्या ठिकाणी काम करतात कष्ट करतात. कशा करता करतात बोलता येतं ना बोलता येतं का तुम्हाला हो ना. मग मला सांगा आई वडील आपले कष्ट करतात रानामध्ये राबतात कशा करतात तुमच्या करतात. बरं तुम्ही तुमच्यासाठी ते कष्ट करतात परंतु त्यामधून काय मिळावं अशा अपेक्षा आहे त्यांना. काय मिळावं काय
यश मिळावं. यश म्हणजे काय? पैसा मिळावा, धन मिळावं, बरोबर ना? पैशासाठीच करतो ना आपण सगळं. हां, मग धन धन कमवण्यासाठी आपण एवढे राबराब राबतो, एवढे कष्ट करतो, रात्रंदिवस दणदण करतो. कशा करता? पैशा करता करतो, धना करता करतो. परंतु हे धन जे आहे ते कुणाचं आहे? काय रूपी कुबेराचं आहे. ते देखील आपलं नाही. देणाराही तो भगवंत आहे, घेणाराही तो देव आहे. माणसाचं या ठिकाणी काहीच नाही. माणूस फक्त या ठिकाणी निमित्त मात्र जन्माला आला आणि सर्व माझं, हे माझं, ते माझं, नातेवाईक माझे, आईवडील माझे, भाऊ माझा, बहीण माझी, सर्व नातेवाईक माझे, या खोट्या अभिमानामुळे संपूर्ण जीवन हे व्यर्थ गेला. आता हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता मला सांगा, अभंगाचा सरळ भावार्थ समजला म्हणजे जवळजवळ कीर्तनी समजल्यासारखंच आहे, बरोबर आहे का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, बरोबर आहे का? तुम्ही कीर्तन कधी ऐकलंय का? नाही ऐकलंय का? हा, मग अभंगाचा सरळ भावार्थ समजला म्हणजे जवळजवळ कीर्तने समजल्यासारखंच आहे, बरोबर आहे का? चूक? बरोबर आहे ना? मग आता तुम्ही सर्वजण झोपी गेले तर काही हरकत नाही, जाताना उठून देईल तुम्हाला, चालेल का? कुणी झोपायचं नाही, आपलं चिंतन आणखी बाकी आहे. विठ्ठल विठ्ठल असो. कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय, जरी सर्वांना ठाऊक असलं तरी प्रत्येक वक्त्याचं कर्तव्य या ठिकाणी आहे की कीर्तनाला सुरुवात करणे अगोदर अल्पसहा परिहार देणं. तर परात्पर परमेश्वर, परम राज्य, परम रसिक, भक्तवांचल कल्पतरू, भक्तवांचल दीनबंधू आणि भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं चालू असलेला हा या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम. आणि ज्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो, काय निमित्त आहे? ज्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो असे असणारे कैलासवासी सहदेव रामभाऊ शिरसाट, संस्थापक अध्यक्ष सहदेव दादा शिरसाट, शिक्षक प्रसारक मंडळ यांच्या 71व्या जयंती निमित्त आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो. खरं तर मला सांगा, त्यांना आपल्यातून जाऊन किती दिवस पूर्ण झाले? 6 वर्ष त्यांना आपल्यातून जाऊन पूर्ण होतील, बरोबर ना? 6 वर्ष त्यांना आपल्यातून जाऊन पूर्ण होतील. परंतु बघितलं तर माणूस मेल्याच्या नंतर किंवा माणूस जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा वाढदिवसही केला जातो, सर्व काही केलं जातं. जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत जन्मदिवस साजरा केला जातो, वाढदिवस साजरा केला जातो. परंतु माणूस मेल्याच्या नंतरही आता माणसाला जाऊन झाले 6 वर्ष तरी देखील वाढदिवस साजरा एवढा थाटावाटात साजरा करणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाहीये. परंतु त्यांना जाऊन 6 वर्ष पूर्ण झाले. जिवंतपणी तर भरपूर केले असतील, परंतु गेल्याच्या नंतरही आज 6 वर्षापासून या ठिकाणी जयंती आपण साजरी करतो. खरं तर त्यांनी जीवनामध्ये येऊन, कारण की त्याच्यासाठी आपण माणूस गेल्याच्या नंतर आपला शेवट गोड व्हावा याच्याकरता गेलेल्या व्यक्तीचं काहीतरी पुण्य असावं लागतं. आणि खरं तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये येऊन किती पुण्य केलं आणि पाठीमागच्यांवरती किती चांगले संस्कार केले हे आजच्या या कार्यक्रमामधून दिसून येतात. कारण की त्या ठिकाणी ते दादांच्या धर्मपत्नी आहेत, त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की ताई, जोपर्यंत ते होते तोपर्यंत त्यांनी, परिस्थिती आमची एकदम गरीब होती, एकदम गरीब परिस्थितीमध्ये ते जन्माला आले. परंतु एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये जन्माला येऊन सुद्धा, कारण की प्रत्येकजण हा गरिबीतच जन्माला येत असतो, जरी आज कितीही मोठा असला तरी पण तो गरिबीमधूनच वरती जात असतो. आणि फार गरीब परिस्थिती असूनही त्या ठिकाणी त्यांचा एकच ध्यास होता, फक्त आणि फक्त जनसेवा करण्याची, लोकांची सेवा करण्याची इच्छा होती. गोरगरिबांची इच्छा पूर्ण करायच्या, गोरगरिबांना मदत करणं हे त्यांचं स्वप्न होतं. आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं, किंवा ज्या मुलांचे आई वडील त्या ठिकाणी ऊसतोडीला जातात, काम करण्यासाठी जातात, त्यांच्या मुलांना त्या ठिकाणी कुठेतरी शिक्षण मिळावं आणि शिकून कुठल्या तरी पदावरती नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी शाळा चालू केली. एकदम छोट्या परिस्थितीत का होईना त्यांनी शाळा चालू केली. आणि मग 5वीचा वर्गही त्यांनी हळूहळू उघडला. आणि आता जर बघायला गेलं तर आपल्या या पाथर्डी तालुक्यामध्ये 1 नंबरची शाळा म्हणजे संत ज्ञानेश्वर माध्यमिक उच्च महाविद्यालय आज आपल्या अख्ख्या पाथर्डी तालुक्यामध्ये 1 नंबरला आहे. म्हणजे म्हणतात ना, युवलेसे रोप लाविले द्वारी आणि त्याचं विलू गेला गगनावरी. अगदी छोटंसं होतं, परंतु आज एवढं मोठं झालंय की बस विचारायचं नाही, आपल्या तालुक्यामध्ये 1 नंबर आहे. आणि त्यांचं काहीतरी पुण्य असेल, एवढं पुण्य जीवनामध्ये केल्याच्या नंतर मागच्या वरती संस्कारही अगदी त्या ठिकाणी चांगले केले. खरं तर त्या ठिकाणी त्यांचे सुपुत्रही या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिल दादा शिरसाट असतील, तसेच सुनील दादा
आणि महेंद्र दादा या तिघही मुलं तीनही त्यांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. त्या दिवशी त्यांनी पाथर्डीमध्ये कीर्तन होतं, त्या दिवशी त्यांनी ऐकलं कीर्तन. आणि कीर्तन ऐकल्याच्या नंतर मला वाटते फक्त 15 मिनटं ऐकलं त्यांनी, शेवटलं 15 मिनटं आले होते. आणि कीर्तन ऐकल्याच्या नंतर फक्त एकच होतं मनामध्ये, त्यांनी संध्याकाळीच मला फोन केला, काही करून मला तुमचं कीर्तनच ठेवायचं आहे, माझ्या वडिलांची जयंती तुम्हाला कीर्तन करावं लागेल. म्हटलं ठीक आहे, काहीच अडचण नाही. आणि आज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. त्यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत, मंदाकिनी ताई सहदेव शिरसाट त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर अतिशय गेलेल्या व्यक्तीचं काहीतरी पुण्य म्हणावं लागतं, तेव्हा कुठेतरी असे सोहळे कीर्तन वगैरे घडत असतं. आणि बघितलं तर माणूस गेल्याच्या नंतर त्यांचा दशक्रियासुद्धा नीट होत नाही, कारण की संस्कार आपण चांगले केले पाहिजे मुलांवरती. कारण की माणूस गेल्याच्या नंतर त्यांचा दावा सुद्धा नीट होत नाही, वर्ष श्राद्ध नीट होत नाही. आणि आज पाहायला गेलं 6 वर्ष झालं पुण्यतिथी करत आहे आणि वाढदिवसही साजरा करत आहे. ही अतिशय शोकांतीची गोष्ट आहे बरं का. कारण की आपणही बघतो बऱ्याच ठिकाणी वर्ष श्राद्ध नीट होत नाही, दावा नीट होत नाही, परंतु आपण त्या ठिकाणी कित्येक दिवसापासून वाढदिवस साजरा करतो. हे त्यांच्या मुलांचं कौतुक करण्यासारखं आहे. बऱ्याच ठिकाणी बघायला भेटतं दावा नीट होत नाही लोकांचे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण बघितलं दहावे सुद्धा नीट घडले नाही लोकांचे. पण एवढा मोठा कार्यक्रम करणं म्हणजे फार शोकांतीची गोष्ट आहे. आदरणीय दादांच्या चरणी या ठिकाणी मस्तक टेकवते, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. तसेच सर्वच शिक्षक वृंद असतील, सर्व शिक्षक स्टाफ असेल, सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होते, मस्तक टेकवते. तसेच सर्व विद्यार्थी मंडळी असेल त्यांच्याही चरणी या ठिकाणी मस्तक टेकवते. गायनाचार्य हरिभक्त परायण दीपक महाराज असतील, भागवत महाराज असतील, त्यांच्या चरणावरती मस्तक टेकवते. नाव काय दादा? मरकड, हां तेही मोरकड महाराज त्यांच्याही चरणी मस्तक टेकवते. तसेच मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण गुरुबंधू तेजसदादा खुरंगे असतील, त्यांच्याही चरणी या ठिकाणी मस्तक टेकवते. आणि सर्वांचं नाव घेणं शक्य नाही, परंतु सर्वांच्या चरणी या ठिकाणी मस्तक टेकवते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. आता आपल्या कीर्तनाला सुरुवात झाली. मला सांगा, माझा आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय का? माझी भाषा समजते? मी काय बोलते ते समजते का? हां, मग ज्या ज्या वेळेस मी कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन घे, त्या त्यावेळेस सर्वांनी तोंडाने टाळी वाजवायची आणि हाताने नामस्मरण करायचं. चालन का? नाही का बरं? हो म्हणताय काहीतरी. ज्या ज्या वेळेस कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन घेईल, त्या त्यावेळेस सर्वांनी तोंडाने टाळी वाजवायची आणि हाताने नामस्मरण करायचं. चालेल का? नाही का बरं? हां, म्हणजे याचा अर्थ सर्वांचं कीर्तनामध्ये लक्ष आहे. ज्या ज्या वेळेस कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन घेईल, त्या त्यावेळेस सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नामस्मरण करायचं. विठ्ठल विठ्ठल अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात की जरी आपण या संसारामध्ये जन्माला आलो असलो तरी आता सावध व्हा आणि त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा. कारण की ज्या संसारामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो तो असणारा संसार कसा आहे? दुःख बांधव सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. हे दुःख बांधवणी आहे हा संसार, बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवणी आहे हा संसार, बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कोठे. ज्या संसारामध्ये जन्माला आलो तो असणारा संसार हा दुःखरूप आहे, दुःखाचा आहे. तो आपण किती सुखरूप करण्याचा प्रयत्न केला तरी उपयोग होत नाही, कारण की त्याचं मूळच हे दुःखरूप आहे. संसार दुःख मुळा चहूकडे इंगाल, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी,
पायी लागले ओढाळ कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ संसार दुःख मुळा चौकडे काळ. ज्या संसारामध्ये आपण जन्माला आलो त्याचं मुळच दुःख रूप आहे. तो आपण किती संसार सुखरूप करण्याचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी उपयोग होत नाही. का? कारण की त्याचं मूळ हे दुःख रूप आहे. मग संसार हा दुःख रूप आहे. मग तुम्ही म्हणाल ताई संसार हा दुःखाचा आहे, मग आम्ही काही संसार सोडून द्यायचा का? परंतु संसार सोडून द्यावा असं मी म्हणत नाही. संसार करा. संसार केला तुकोबारायांनी केला, संत महात्म्यांनी केला आणि आपणही संसार करायचा आहे. परंतु संसार करत करत संसार करून परमार्थ करा. संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे भाजन करार वेळा वेळा भाजन करार वेळोवेळा संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे. संसार केला संत महात्म्यांनी, परंतु संसार करत करत त्या ठिकाणी परमार्थ गेला. मग आपल्यालाही तुकोबारे तसं सांगतात संसार सोडून द्यावा असं तुकोबारे म्हणत नाही. संसारामध्ये सुख नाही असं मी म्हणत नाही. संसारामध्ये सुख आहे, परंतु सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. जवसा एवढं सुख या संसारामध्ये आणि पर्वता एवढं दुःख या संसारामध्ये. मग संसार सुख नाही असंही म्हणत नाही, सुख आहे परंतु जवसा एवढा आहे आणि दुःख हे पर्वता एवढं आहे. मग संसार करत करत आपण परमार्थ केला पाहिजे. कारण की ज्या दुःखरूपी संसारामध्ये आपण जन्माला आलो तो सुखरूप होणार नाही. म्हणून संसारही करावा आणि परमार्थही करावा. जसं संत महात्म्यांनी केलं तसंच आपणही संसार केला पाहिजे आणि संसार करत करत परमार्थ केला पाहिजे. का? कारण की तुकोबाराय सांगतात ज्या संसारामध्ये जन्माला आलो तो दुःखाचा आहे. मग आता सावध व्हायला सांगतात आणि पुढं पांडुरंग परमात्म्याला शरण जा. आता सावध व्हा आणि पांडुरंग परमात्म्याला शरण जा. कारण की इथून मागं ते झालं इथून पुढे तरी सावध व्हा. त्या भगवान परमात्म्याला शरण जा. का? कारण की शरण जाणं म्हणजे नेमकं काय? शरण जाणं म्हणजे नेमकं काय करायचं? तर ते भगवंताचं नामचिंतन करायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं, नामचिंतन करायचं. कारण की भगवंताची भक्ती तुम्ही करता, आम्हीही करतो. बरोबर आहे. भगवंताची भक्ती तुम्ही करता का? करता का? लक्ष इकडे द्या. पाठीमागं नाही, आपल्या इकडे कीर्तन चालू आहे. भगवंताची भक्ती आपणही करतो, सर्वच जण भक्ती करतात. परंतु भक्ती कशी आहे? सोमवारी कुणाची भक्ती करतो आपण? हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा. सोमवार गेला की भगवान शंकरही गेले. आला मंगळवार. मंगळवारी कुणाची भक्ती करतो आपण? कुणाची? कोणाची? मोठ्या देवीची. मंगळवारी भक्ताद्वारी देव देव तुझा केला, भक्त भोळ्या घालून माळा सुखात ठेव ग याला. कसं म्हणता का तुम्ही? लाला नी ला 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 नी ला ला. मंगळवार गेला की देवी गेली. पुन्हा बुधवार. बुधवारी कुणाची भक्ती करतो आपण? विठ्ठल. कुणाची? विठ्ठल म्हणा ना. पांडुरंगाची खासा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. मग बुधवार गेले की परत विठ्ठलही गेले. आला गुरुवार. गुरुवारी कुणाची भक्ती करतो आपण? कुणाची? स्वामी समर्थांची भक्ती करतो. बरोबर आहे. गुरुवार गेला की दत्ताची करतो, स्वामी समर्थांची करतो. आणि गुरुवार गेला की दत्तही गेले, स्वामी समर्थ गेल्याला शुक्रवार. शुक्रवारी कुणाची करतो? संतोषी माता म्हणा ना. कुणाची? कमीत कमी एवढं तरी आलं पाहिजे आपल्याला. देवीचीच भक्ती करतो परत. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोहमहिषासूर मर्दना लागून, विविध तापाची करावया झाडाने, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. शुक्रवार गेला की पुन्हा देवी गेल्याला शनिवार. शनिवारी कुणाची भक्ती करतो आपण?
वा वा, टाळी वाजवा एकदा तुमच्याकडे. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. शनिवार गेला की हनुमंतराई गेले आला. रविवारी कुणाची भक्ती करतो आपण? हा बरोबर, हुशार आहेत बरं का पोरं. खंडोबाची कारभारीन झाली बानू दंगरीन. रविवार गेला की पुन्हा खंडोबा गेला आला सोमवार. महादेवापासून सुरू खंडोबावर शेवट अशी आपली भक्ती आहे. परंतु भक्तीच करायची, देवाचं चिंतन करायचे, नामस्मरण करायचंय. तर एक निष्ठेने एक तत्वाने भक्ती करा. आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना सुख नाही तेरे विना जीवा. सुख नोहे तेरे बिना जीवा, सुख नोहे तेरे बिना जीवा. हे आपुला तो एक देव करून घ्यावा, तेरे विना जीवा सुख नोहे, तेरे विना जीवा सुख नोहे, तेरे विना जीवा सुख आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे, सुख सुख नोहे. देव करून घ्यावा आणि तेने विन जीवा सुख नये. जीवनामध्ये भक्ती करावी, देवाचं चिंतनही करावं. परंतु वारानुसार देव बदलला नाही पाहिजे. भक्ती एकाच देवाची करायची. कुणाची? महादेवाची. हा, महादेवाचीच केली पाहिजे. कुणाची करा पण एका देवाची करा. देव एकच आहे, फक्त भगवंताचे अवतार वेगवेगळे आहेत. फक्त कुठल्याही देवाची भक्ती करा, फक्त एका देवाची भक्ती करा. त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 म्हणून देवाची भक्ती करावी, देवाचं नामचिंतन करावं, त्या देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. कारण की ज्या देहाने शरण जाणार आहोत तो असणारा देह आपल्या मालकी हक्काचा नाहीये. म्हणून तुकोबाराय सांगतात त्या देवाची भक्ती करा, त्या देवाचं नामचिंतन करा. कारण की त्या देवाच्या नामाचा विचार आपण केला, त्या भगवंताच्या नामाच्या चिंतनाचा विचार आपण केला तर बघा, भगवंताचं नाम हे फार श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे भगवंताचं नाम. लक्ष इकडे द्या, पाठीमाग अजिबात बघायचं नाही. इकडे कीर्तन चालू, इकडेच बघायचं. मला सांगा, भगवंताचं नाम एवढं श्रेष्ठ आहे, एवढं श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे भगवंताचं नाम. भगवंताचं नाम हे मंगलामध्ये मंगल आहे. सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम मंगल अमंगल उद्धरते. भगवंताचं नाम नाम साराचे सार, नाम साराचे सार, नाम साराचे सार, नाम साराचे सार. हे नाम साराचे सार, नाम साराचे सार, नाम साराचे सार, नाम साराचे सार. शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर, शरणागत यम किंकर. उत्तम आहे उत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम. 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 नाम साराचे हे सार. भगवंताचं नाम सारामध्ये सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवंताचं नाम हे पवित्रामध्ये पवित्र आहे. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या एका ओवीमध्ये सांगतात, नाम बरवया बरवट, नाम पवित्रानी चोखाट, नाम स्मरेने
निज सुखे निवाला पवित्राणां पवित्रं यो मंगलानां च मंगलम देवतं देवतानां च भूतानां व्यवस्थितः. भगवंताचं नाम हे अमृत सर्वात गोड आहे, परंतु अमृताहीपेक्षा माझ्या भगवंताचं नाम हे गोड आहे. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. हुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. मन माझे केशवा मन माझे केशवा कामानाधे अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृत सर्वात गोड आहे, परंतु अमृतापेक्षाही भगवंताचं नाम गोड आहे. मग त्या भगवंताचं चिंतन हे आपण आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर केलं पाहिजे. बघा, सुखामध्ये तुम्ही भगवंताला आठवू नका, सुखामध्ये तुम्ही त्या देवाला कधीच आठवू नका, कारण की सुखामध्ये देव कुणाला आठवत नाही. तुम्हाला आठवतो का? सुखामध्ये भगवंताचं देण होतं. आपण आनंदात असतो, फार धिंगाणा घालतो, मस्ती करतो, त्यावेळेस आपल्याला देवाचं नाव आठवतं का? नाही आठवत. कधी आठवतं? कुणी हाणल्यावर, सरनी मारल्यावर, बरोबर का? सरांनी मारल्यावर आठवतो का देव? घरच्यांनी मारल्यावर? हा, मग त्यावेळेस आपल्याला देव आठवतो. मग सुखामध्ये तुम्ही आठवू नका, परंतु दुःखाच्या प्रसंगी, दुःखाच्या वेळी, अंतकाळीच्या वेळी त्या देवाला एकदा अंतःकरणापासून आवाज द्या. भगवंत तुमच्या संकटाला धावून आल्याशिवाय राहणार नाही. कुणाच्या संकटाला धावून आले भगवंत? बघा, गजेंद्र एक हत्ती आहे, तो एका जंगलाचा राजा होता. गजेंद्र एक हत्ती होता आणि तो एका जंगलाचा राजा होता. आता जंगलाचा राजा होता म्हटल्याच्या नंतर गजेंद्र जर रस्त्याच्या कडेनं चालले तर सर्वजण त्यांचा जय जयकार करायचे, जयघोष करायचे. गजेंद्र महाराज की, कमीत कमी जय तरी सर्वांनी म्हणा, सर्वांनी म्हणायचं गजेंद्र महाराज की. हा, वा वा. गजेंद्र जर रस्त्याच्या कडेनं चालले, सर्वजण जय जयकार करायचे, जयघोष करायचे. आणि एक दिवस गजेंद्र रस्त्याच्या कडेनं जात असताना सर्वांनी जय जयकार केला, जयघोष केला. आता गजेंद्राला अहंकार झाला, अभिमान झाला. बघा, आपल्यालाही होत असतो. ज्यावेळेस आपल्याला एखादे सर म्हणतात, एखादे आपले शिक्षक जर म्हटले की बाबा तू फार हुशार आहे, सर्व तुमचं कौतुक करायला लागले, तर आपल्यालाही त्या ठिकाणी अहंकार होतो. वा वा, माझ्यासारखं दुसरं कोणीच नाही. परंतु तसं कधी वाटू द्यायचं नाही बरं का. सर हे कौतुकही करत असतात आणि हाणतही असतात, परंतु ज्यावेळेस कौतुक करतील त्यावेळेस आपल्याला अहंकार होऊ द्यायचा नाही. तसंच गजेंद्राचा अहंकार झाला, अभिमान झाला आणि त्या ठिकाणी अहंकार झाला, अभिमान झाला. आता भगवंताला अहंकार अजिबात आवडत नाही. तिळभर जरी होय अभिमान आणि मीरू तो समान भार देवा. देवाला अजिबात अहंकार चालत नाही. अहंकार झाला गजेंद्राला, अभिमान वाटला आणि एक दिवस गजेंद्राला जलक्रीडा करण्याची इच्छा निर्माण झाली. पाण्यामध्ये पोहण्याची इच्छा झाली. पोरांनो लक्ष इकडे द्या. पाण्यामध्ये पोहण्याची इच्छा झाली. तुम्हाला आवडतं ना पाण्यात पोहायला? हा, मग तसंच गजेंद्रालाही आवडत होतं आणि तो हत्ती देखील त्या ठिकाणी पाण्यामध्ये पोहायला गेला. पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या गजेंद्राचा पाय एका नकराने धरला. नकर म्हणजे इकडं बघा, इकडं. नकर म्हणजे, हा हुशार आहेत बरं का पोरं. नकर म्हणजे मगर. मगरीने पाय धरला. कुणाचा? त्याच्यामुळे म्हणते लक्ष देऊन ऐका. मगरीने पाय कुणाचा धरला? हा, हत्तीचा धरला. आता गजेंद्राला अहंकार झाला होता, अभिमान झाला होता की बाबा माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. मी म्हणजे
राजा, माझ्यासारखं दुसरं कुणीच नाही, मी फार मोठा आहे. अहंकार झाला, अभिमान झाला आणि गजेंद्राचा पाय नकराने धरला. त्यावेळेस गजेंद्रानं विचार केला, त्याला वाटू लागलं की बाबा मी तर या जंगलाचा राजा आहे, फार मोठा आहे, मी या जंगलाचा राजा आहे आणि या मगरीनं माझा पाय धरलाय. परंतु ज्यावेळेस या मगरीला कळलं ना, त्यावेळेस ही मगर देखील माझ्या चरणावरती लोटांगण घालेल. परंतु असं काही नसतं. आपने गल्ली में कुत्ता विषय होत आहे. ज्याच्या त्याच्या गल्लीमध्ये, ज्याच्या त्याच्या कॉलनीमध्ये ज्याचं त्याचं वास्तव्य असतं. तसं पाण्यामध्ये वास्तव्य असतं. कोणाचं? मगरीचं वास्तव्य असतं. मगरीने काय गजेंद्राचा पाय सोडला नाही. 1 दिवस झालं, 2 दिवस झाले, गजेंद्राचा पाय नकराने त्या ठिकाणी सोडला नाही. शेवटी आपल्या बायका पोरांना आवाज दिला. सगळ्या 7 पत्न्या होत्या, धावत आल्या, सोंडीला सोंड लावली. गजेंद्राला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. तरी देखील गजेंद्राचा पाय त्या ठिकाणी नकराने सोडला नाही. आणि 1 दिवस, 2 दिवस झाले, 2 दिवस बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी आपलेच लेकरं आणि आपल्याच बायका त्या ठिकाणी म्हणू लागल्या, जाऊ द्या, पिकलं पान आहे, कधीतरी गळणारच आहे, आणि त्या ठिकाणी सोडून गेल्या. त्यावेळेस त्या गजेंद्राच्या डोळ्यात पाणी आलं. रे दुःख काय असतं ज्या परिवाराला कधी कळू दिलं नाही. दुःख काय असतं ज्या परिवाराला कधी कळू दिलं नाही. पाऊस आला, पाण्याचा थेंब ज्या परिवाराला कधी कळू दिला नाही. आज तोच परिवार या ठिकाणी मला संकटाच्या काळामध्ये सोडून गेला. विचार केला, त्या गजेंद्राच्या डोळ्यात पाणी आलं. बघा, जीवन जगत असताना काही वाक्य सांगून जाईल, लक्ष देऊ नये का. डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, डोळे सांगून जातात व्यक्ती कसे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे. एखाद्याच्या चेहऱ्यावरील हसू सांगून जातं आनंद किती आहे. संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे. ठेच सांगून जाते लक्ष कुठे आहे. आणि वेळ दाखवून देते नातेवाईक कसे आहे. वेळच दाखवते आपल्याला आपलं कोण आहे, परख कोण आहे. जीवनामध्ये आलोय ना आपण, एकट्यानेच लढायचं. जन्मालाही एकटे आलोय आणि मरत नाही, एकटेच मरणार आहे. आपल्यासोबत कोणी येणार नाही. आपण म्हणत असतो बघा, माझ्यापेक्षा माझा भाऊ मोठा आहे, माझ्यापेक्षा माझी बहीण मोठी आहे, हे सर्वजण असतात, काय माझ्याकडे येणार नाही. परंतु एक गोष्ट सांगते, जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण जन्माला आलोय ही एकटे आणि जायचंही एकट्याला. या जगामध्ये आपलं म्हणून दुसरं कोणीही नाहीये. आपणच आपल्यासाठी, दुसरं आपल्यासाठी कुणीच नाहीये. बहीणही नाही आणि भाऊही नाही. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. हे नाही कुणाचे कोणी, तुझे नवे रे कोणी. अंती जाशील एकदाच पाण्या, माझे माझे म्हणून. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या पाठी राहतील सगळे, तुटतील धागे दोर. नाही रे, नाही कुणाचे कोण, नाही रे, नाही कुणाचे कोण, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. प्राणमाईचा बाजार, प्राणमाईचा बाजार. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही, नाही कुणाचे कोणी. या जगामध्ये आपलं म्हणून कोणी नाहीये. कोरोनामध्ये सगळ्यांना अनुभव हा आलाच असेल. मला सख्खी बायको जरी असली तरी अशी लांबून ताट फेकत होती. कोरोनामध्ये सर्वांनाच अनुभव हा आला असेल. कोरोनाचा परिणाम हा माणसावरती झाला, परंतु संगीतावर देखील कोरोनाचा परिणाम झाला. आता मध्ये कोरोनावरती गाणं निघलं, माहितीये का तुम्हाला? माहितीये नाही? तुम्ही लई मागं राहिले. मग कोरोनामध्ये आता एक गाणं निघलं. कोरोनावरचा परिणाम माणसावर तर झाला,
परंतु संगीतावर झाला. आता संगीतावर म्हणजे कोणाच्या बाईवर नाही बरं का, गाण्यावरती झाला. नाहीतर घरी जाऊन एखाद्या संगीताला भेटतात तसं काही करू नका. संगीतावर झाला म्हणजे गाण्यावर झाला. आत्तामध्ये कोरोनावरती गाणं नाही. काळी मैना दिसतेस तरुण होईल कोरोना जाशील मरून लोक तुला टाकताल पुरून. काय काय घे नामस्मरण करून म्हणले का? हे काढलं तर काढलं, त्याच्यावर दुसरं काढलंय. काळी मैना आणली करून उस तोडा या नेली धरून कामतीला मैना म्हणून गेली काल पळून. हे आवडलं वाटतं. एवढं वेळच नाही का आवडलं काही? हा, हे बरोबर आवडलंय. तुमच्या जोग आहे ना. बघा, कोरोनाचा परिणाम हा माणसावरती झाला, परंतु संगीतावर देखील झाला. आणि कोरोनाने हे देखील आम्हाला दाखवून दिलं की या जगामध्ये आपलं म्हणून कुणीच नाहीये. जन्माला आलोही एकटे, जायचंही एकटेला. पृथ्वीवरचा पाहुणा आहे, मालक बनण्याचा प्रयत्न करायचा नाही. हे कोरोनाने आम्हाला दाखवून दिलं. आणि हाच प्रसंग त्या गजेंद्राच्या बाबतीमध्ये घडला होता. तो गजेंद्र त्या ठिकाणी रडू लागला, डोळ्यातून पाणी आलं. अरे, दुःख काय असतं ज्या परिवाराला कधी कळू दिलं नाही, आज तोच परिवार दुःखाच्या ठिकाणी संकटाच्या काळी मला सोडून गेला. आणि शेवटी त्याच गजेंद्रानं जगाच्या मालकाला आवाज द्यायला सुरुवात केली. अरे, कोण आहे या सृष्टीचा निर्माता? कुणी ही सृष्टी निर्माण केली? भगवंता. अरे देवा, संकट आलंय रे, धावू नये. आणि त्याच वेळी पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला आणि गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. त्याच वेळी तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी, त्या गरुडाचा वेग त्याला त्या ठिकाणी कमी पडला. गरुडाला पाठीमागे टाकून स्वतः त्या ठिकाणी स्वतःच्या वेगाने धावू लागले आणि त्या गजेंद्राची नकराच्या तावडीतून सुटका केली. म्हणजे सांगायचंय मला एकच की तुम्ही सुखामध्ये देवाला आठवू नका, सुखामध्ये देवाला कधीच आठवू नका. सुखामध्ये देव कुणालाही आठवत नाही. तुम्हाला आठवतो का? कुणालाच आठवत नाही, मला सुद्धा आठवत नाही. पण दुःखाच्या प्रसंगी, दुःखाच्या वेळी, अंतकाळीच्या वेळी त्या देवाला आवाज द्या. तुमच्या संकटाला धावून आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून तो उदार असणारा पांडुरंग परमात्मा, तो भगवान परमात्मा, त्या भगवंताची भक्ती करणं, त्या भगवंताचं नामस्मरण करणं, नामचिंतन करणं हे आपलं कर्तव्य आहे. का? कारण की त्या देवानं आपल्याला एवढा सुंदर नरदेह दिला का नाही? हा एवढा सुंदर नरदेह आपल्याला दिला. कशा करता दिला? कशा करता दिला? अभ्यासा करता? हा, तुमचंच बरोबर आहे. त्याच्या करता काय ना वापर करा. एवढा सुंदर नरदेह दिला, पण तू भगवंताचं भजन करण्याकरता देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा. हे देवे दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा. तोया झाला फाटा बाजिकेचा बाजिकेचा बाजिकेचा. तोया झाला फाटा बाजिकेचा बाजिकेचा बाजिकेचा. तोया झाला फाटा बाधिकेचा बाधिकेचा बाधिकेचा. तोया झाला फाटा बाधिकेचा बाधिकेचा बाधिकेचा. तोया झाला फाटा बाजिकेचा बाजिकेचा. झाला फाटा बाधिकेचा बाधिकेचा बाधिकेचा. देवे दिला देह आठवणिया मान राहिलो वरदे. भगवंताने नरदेह आपल्याला दिला. कशा करता दिला? देवे दिला देह भजना गोमटा. आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. देवानं नरदेह दिला भजना करता. परंतु काही काही लोक असेही जन्माला आले की त्यांनी या नरदेहाचा उपयोग फक्त भोजना करताच केला. परंतु आपल्याला करायचं नाही बरं का. आपल्याला भोजना करता वापर करायचा नाही, एवढं ध्यानात ठेवा. आपल्याला काहीतरी जरी भजन नाही केलं तर कमीत कमी अभ्यास तरी करावा. बरोबर ना? तुम्ही करतात का मग अभ्यास? हा हा
मग अभ्यासच करायचा. भजन नाही केलं तरी चालेल, पण कमीत कमी तुमचं वय अभ्यास करण्याचं आहे, अभ्यास तरी करा. कारण की आपले आई वडील तिथं काय करतात, एवढं काम करतात, शेती करतात, एवढं राब राबतात. कशा करता? आपल्यासाठी करतात. एवढे कष्ट करतात का? कारण की माझा मुलगा हा शाळेत गेला पाहिजे, माझी मुलगी चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं पाहिजे, चांगल्या मार्कानं पासही झाली पाहिजे. याच्यासाठी आपले आई वडील त्या ठिकाणी कष्ट करतात. मग त्या कष्टाचं चीजही आपण आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर केलं पाहिजे. विठ्ठल मग एवढा सुंदर नरदेव भगवंताने आपल्याला दिला, भजन करता दिला. त्या देवाचं भजन नामचिंतन आपल्याला केलं पाहिजे. मला सांगा, भगवंतानं सर्व इंद्रिय आपल्याला व्यवस्थित दिले, जिथले तिथं दिले. कशा करता? फक्त भजन करता हात दिले. मला सांगा, जर भगवंतानं आपल्याला हातच दिले नसते तर मग काय केलं असतं? ते जाऊ द्या, भगवंताने जर आपल्याला नाकच दिलं नसतं मग काय केलं असतं? कशाला श्वास घेतला असता? जर हे दोन कानच दिले नसते मग चष्म्याच्या दांड्या कुठे अडकवल्या असत्या? जर चष्मा काही सगळ्यांनाच नसतो. बरं, आता हेडफोन काळाची गरज आहे, हेडफोन कुठं घातला असतं? कोरोना आला, मास्क कुठं लटकवलं असतं? म्हणजे कान किती महत्वाचे. भगवंतानी सगळे दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुखा बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, जने ते जोडासी नारायण, नासे जीवापन भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, नाश जीवन पण भव रोगा, दिले इंद्रिय हात पाय, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जने तू जोडसी नारायण, नासे जीव पण भवरोग. इंद्रिय हात पाय कान, जय हो. डोळे मुखा बोलाया वचन, जने जने जोडासी नारायण, नाश जीवन पण भव रोगा, भव रोगा, भव रोगा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाय वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासी जीव पण भवरोग. सर्व इंद्रिय आपल्याला व्यवस्थित दिले, जिथल्या तिथं दिले. बघा, भगवंताने आपल्याला एक जरी पार्ट कमी दिला तर किती मोठी फजित येते बघा. तुम्हाला सांगून देईल, फक्त लक्ष इकडे द्या. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे बरं का, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं. मला सांगा, एक जरी पार्ट भगवंताने आपल्याला दिला तर किती फजिती होते. उदाहरण तुम्हाला सांगून जाईल. असंच एक मेंढ्या पाळक असतो आणि तो मेंढ्या चारत चारत त्या ठिकाणी जंगलामध्ये जातो. आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर उन्हाळ्याचे दिवस होते. मेंढ्या चारून चारून तो थकला होता, परंतु त्याला ऐकायला येत नव्हतं. तो बहिरा होता, त्याला काही ऐकायला येत नव्हतं. मेंढ्या चारत चारत जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर एका झाडाखाली त्याला गाढ झोप लागली. त्या झाडाखाली तो झोपी गेला आणि उठून बघतो तर आपल्या मेंढ्या त्या ठिकाणावरून गायब होत्या. मग आता मेंढ्यांना शोधायचंय. मेंढ्या सापडत सापडत त्या ठिकाणी गेला. त्याला तेवढ्यात एक शेतकरी दादा दिसले. आता तो मेंढ्याचा पाळक जो होता तो बहिरा होता, त्याला ऐकायला येत नव्हतं. आता त्याला शेतकरी दादा दिसले आणि शेतकरी दादा त्या ठिकाणी ज्वारीच्या पाखरांना हाणत होते. ज्वारीच्या पाखरांना हाणत होते. त्या शेतकरी दादाला त्यांना विचारलं, का हो शेतकरी दादा, माझ्या मेंढ्या तुम्ही बघितल्यात का? आता ज्या शेतकरी दादाला विचारलं ते शेतकरी दादा देखील बहिरे होते, त्यांना ऐकायला येत नव्हतं. ते देखील बहिरे होते. यांना विचारलं, माझ्या मेंढ्या तुम्ही बघितल्यात का? त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी सहज एका पाखराला खडा फेकून मारला. आता ह्याला वाटलं कदाचित शेतकरी दादानं मौन धरलं असेल. आपल्याला दिशा दाखवून दिली, आपण त्या दिशेने जाऊ. हा त्या दिशेने गेला आणि त्या दिशेने गेल्याच्या नंतर त्याला त्या ठिकाणी त्याच्या मेंढ्या सापडल्या. आता त्याच्या मेंढ्या त्याला सापडल्या. त्यानं विचार केला की बाबा, माझ्या मेंढ्या या ठिकाणी सापडल्या आणि त्या शेतकरी दादामुळे मला मेंढ्या सापडल्या. मग आता आपण त्या शेतकरी दादाला काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे, बरोबर ना? आता त्या शेतकरी दादाला आपण काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे. मग काय करावं यानं विचार केला, काय बक्षीस द्यावं. हा, मग आपला व्यवसायच मेंढ्याचा आहे. मग आपल्याकडे आहे एक मोडकी मेंढी, ती मेंढी आपण त्यांना बक्षीस म्हणून देऊ. ह्यानं विचार केला, दोघांनी विचार केला आणि हा मोडकी मेंढी घेऊन त्या शेतकरी दादाकडे गेला. मोडकी मेंढी घेऊन गेला, चांगली नाही बरं का, मोडकी घेऊन गेला आणि त्या ठिकाणी शेतकरी दादाला म्हणू लागला, शेतकरी दादा,
अहो तुम्ही माझ्या मेंढ्या मला सापडून दिल्या, त्याबद्दल मी तुम्हाला ही मुडकी मेंढी बक्षीस देतो, तुम्ही घ्या. आता तो बैरा होता, त्याने मेंढ्या सापडून दिलेल्याच नव्हत्या. आता मुडकी मेंढी पाहून त्याला वाटलं हा नेमकं काय म्हणतोय मला. तो शेतकरी दादा म्हटला, अरे मी तुझी मेंढी मोडलीच नाही तर भरून कस काय देऊ. हा म्हटला बक्षीस घ्या. नाही मी मोडलीच नाही तर भरून कस काय देऊ. दोघांचे जोरा जोरात भांडणं त्या ठिकाणी चालू झाले आणि भांडणं चालू असताना तिकडून एक घोडेस्वार दादा आले. घोडेस्वार दादा आले आणि ते देखील बैरे, त्यांनाही ऐकायला येत नव्हतं. पहिलं म्हणतो घोडेस्वार दादा, यानं माझ्या मेंढ्या सापडून दिल्या, त्याबद्दल मी याला एक मुडकी मेंढी बक्षीस देतो, तर हा घेत नाही. दुसरा म्हटला, घोडेस्वार दादा मी माझी मेंढी मोडलीच नाही तर भरून कस काय देऊ. आता घोडेस्वार दादा होते ते देखील बैरेच होते. ते याला म्हणतात, अरे माझे वडील असताना मला 70,000ला हा घोडा घेऊन दिला आणि तुम्ही म्हणताय चोरीचा घोडा आहे. नाही नाही मी हे मान्यच करू शकत नाही. आता तिघांचे जोरा जोरात भांडणं त्या ठिकाणी चालू झाले. तिघांचे जोरा जोरात भांडणं चालू झाले. आता भांडण मिटवण्यासाठी कुणाकडे जायचं. मग गावच्या पोलीस पाटलाकडे गेले. आता तिघांचे भांडणं चालू झाले, जोरा जोरात भांडणं चालू होते. गावच्या पोलीस पाटलाकडे गेले. आता गावचा पोलीस पाटील जो होता तो देखील बैराच होता, त्यालाही ऐकायला येत नव्हतं. आता पोलीस पाटलाकडे गेले. त्या पोलीस पाटील बैरा होता, त्याला ऐकायला येत नव्हतं. आणि नेमकंच त्याने एक महिनाभर अगोदर दोन्ही बायका घराबाहेर काढलेल्या होत्या. आता हा गेला, दोघं तिघं गेले आणि त्या ठिकाणी गेल्याच नंतर पहिला सांगतो, का हो शेतकरी दादा, यानं माझ्या पोलीस पाटलाला म्हणतो, पोलीस पाटील अहो यानं माझी मेंढ्या सापडून दिल्या, त्याबद्दल मी याला एक मेंढी बक्षीस देतो, तर हा घेत नाही. आता शेतकरी दादा म्हटले, पोलीस पाटील तुम्हाला तर माहिती आहे मी तुमच्या जवळ 4 ते 5 वर्ष राहिलो, कोंबड्यांचं राखण केलं, कुणाच्या कोंबडीचं पिल्लू सुद्धा मोडलं नाही. हा म्हणतो माझी मेंढी मोडली. नाही नाही मी हे मान्यच करू शकत नाही. आता तिसरा म्हणतो, पोलीस पाटील माझे वडील असताना तुम्हीच मला हा घोडा घेऊन दिला, 70,000 रुपयाला हा घोडा मला तुम्ही घेऊन दिला. हे दोघं म्हणतायत चोरीचा घोडा आहे. नाही मी मान्यच करू शकत नाही. आता तिघांचं पोलीस पाटलानं ऐकून घेतलं आणि पोलीस पाटील रागानं तटकन उठले आणि म्हटले, तुम्ही तिघच काय, अख्खं गाव जरी आलं तरी एकीला सुद्धा घरात घेणार. म्हणजे बघा, आता फक्त भगवंतानं एकच पार्ट कमी दिला तर अख्खं गाव कामाला लागलं. मग आपल्याला सर्व इंद्रिय व्यवस्थित दिले, जिथले तिथं दिले. मग आपणही भजन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मग आपल्याला सर्व इंद्रिय व्यवस्थित दिले, जिथले तिथं दिले. मग आपण त्या देवाचं चिंतन केलं पाहिजे. फक्त चिंतन करण्याकरता, भजन करण्याकरताच दिले. मग आपण त्या देवाचं चिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, त्या देवाला शरण गेलं पाहिजे. कारण की तुकोबाराय स्वतः सांगतात की जरी तुम्ही दुःखरूपी संसारात जन्माला आहे तरी आता सावध व्हा आणि त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा. अभंगाचं प्रथम. आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा. आलिया संसारा उठावे करा, आलिया संसारा उठावे करा, आलिया संसारा उठावे करा, आलिया संसारा उठावे करा. शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरणचा उदारा पांडुरंगा, शरणचा उदारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. तुकोबाराय सांगतात आता सावध व्हा आणि त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा. आता का शरण जायचंय त्या देवाला, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. ताई तुम्ही म्हणता देवानं देह दिला, भजना करता दिला, पण त्याचं भजन का करायचंय, त्याला शरण का जायचंय.
तर बघा, ज्या देहाने आपण त्या भगवा असणारा देह आपल्या मालकी हक्काचा नाहीये, या देहाचा मालक हा काळ आहे आणि तो काळ आपल्यावरती टपून बसलाय. कधी झडप घालील सांगता येत नाही, कारण की कोण कधी जाईल हे आपण कधीच सांगू शकत नाही. जन्माला आलोय, मरणार तर आहेच, प्रत्येकाला मरायचंय, प्रत्येक जण मरणार आहे. परंतु ज्या दिवशी आपण जन्माला येऊ त्याच दिवशी आपल्या कपाळावरती मृत्यूची ही तारीख लिहिलेली असते, फक्त ती आपल्याला माहीत नसते. त्याच दिवशी आपला मृत्यू ठरलेला असतो. मग सगळ्यांना तर जायचंच आहे. ज्या दिवशी भगवंत चल म्हणून त्या दिवशी जावं लागेल. म्हणून त्या देवाचं चिंतन करा असं तुकोबाराय सांगतात. कारण की प्रत्येकाला मरायचं आहे, कुणाचाही भरोसा नाही, तुमचाही नाही माझाही नाही. मला सांगा, कीर्तन संपेपर्यंत मी या ठिकाणी राहील की नाही, भरोसा आहे का? नाही आहे का? नाही नाही आहे का? बरं आहे. पण तुमचं मी एवढ्या लवकर जाणार नाही, परंतु तुमचं पण बरोबर आहे. कोण कधी जाईल याचा भरोसा नाही, तुमचाही नाही माझाही नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भुल्या मानसा. असो चूल माती आधी मीठ भाकर, ना हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाचा तुला लसा, जग हे कुणाचे सांग भुल्या मानसा. कधी लागे कधी लागे कधी लागेला रे वेड्या तुला गोडी अभंगाचे. बघून घे साबडी मृते आकाश पांडुरंगाचे. कधी लागेल रे वेड्या तुला गोड्या भागाची. बघून घे सावळी मुरती तुझ्या पांडुरंगाची. आपण सांगू शकत नाही. मग जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या भगवंताच्या भंगाची गोडी आपल्याला लागली पाहिजे. कारण की कोण कधी मरल हे आपण सांगू शकत नाही. कारण की हा देह हा नासकाय कुचकाय एक ना एक दिवस जाणार आहे. तो आपण किती जपून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी देखील उपयोग होत नाही. लक्ष इकडे द्या. कोण कधी जाईल हे आपण सांगू शकत नाही. कारण की मरण हे आजपर्यंत कुणालाच चुकलं नाही आणि इथून पुढे सुद्धा कुणाला चुकलं. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंता मेला, आजा मेला पंता मेला, बाप मस्त नेला. आजा मेला पंता मेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत
एकच नातू पण तोही तैसा झाला. इथून मागं कुणालाच मरण चुकलं नाही. इथून मागचे सगळे गेलेत आणि इथून पुढचे पण सगळे जाणार आहेत. मरण हे कुणालाच चुकलं नाही. भगवंताच्या बापाला सुद्धा मरण चुकलं नाही. आपण कोणत्या झाडाचा पालाय? मग आपल्याला एक ना एक दिवस जायचंय, पण कोण कधी जाईल हे आपण सांगू शकत नाही. मग मरण हे प्रत्येकाला नकोय. मग आपण किती मरण चुकवायचा प्रयत्न केला तरी उपयोग होणार आहे का? नाही. एक बघा, तुम्हाला उदाहरण सांगून जाईल. मरण किती चुकवायचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी उपयोग होत नाही. फक्त लक्ष इकडे द्या. आता कीर्तन आपलं संपणार आहे, फक्त थोडा वेळ लक्ष इकडे द्या. मला सांगा, एका गल्लीमध्ये 4-5 लेकरं खेळत होते. मी तुम्हाला सांगणार आहे, मरण चुकवायचा प्रयत्न केला मरण चुकत नाही. एका गल्लीमध्ये तुमच्यासारखी 4-5 लेकरं खेळत होते आणि यमदेव खाली मृत्यू लोकामध्ये आले. मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर त्यातल्या एका मुलाला आवाज दिला, बाळा इकडे. आता तो मुलगा फार हुशार होता. त्या मुलाला बोलवलं. तो मुलगा हुशार होता. त्यानं ओळखलं, हे यमदेव दिसतायत. आता यमदेव म्हटल्याच नंतर आपला नंबर हा निश्चित आहे, म्हणजे आपण मरणार आहे, आपल्याला न्यायला चालेल. त्याला कळालं, तो मुलगा हुशार होता, परंतु तो एवढा चॅप्टर होता. तो मुलगा त्या ठिकाणी त्यांना म्हटला, यमदेव दिसताय? ते म्हणे हो. मग काय घेणार? दूध घेणार का चहा घेणार का कॉफी घेणार? आता यमदेव म्हटले, बाळा याच्यातलं मला काहीच नको, मी तुला न्यायला आलोय, तू चल. नाही म्हणे, काहीतरी घ्यावंच लागेल. आता लहान मुलं ही फार विचित्र असतात. आता तुम्हाला तर रोज एवढे सांभाळायला आहेत, तुम्हाला अनुभव हा असेलच. लहान मुलं ही फार विचित्र असतात, एवढे चॅप्टर असतात. लहान मुलं ही कुणाची कुठं कशी जिरवतील सांगताच येत नाही. बघा, एक मुलगा शाळेमध्ये जात होता, 10वीला होता आणि त्याचा होमवर्क अनकम्प्लीट होता. त्याच्या शाळेतले सर त्याला म्हटले, अरे बाळा, माऊली ज्ञानोबारायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, तू साधा होमवर्क कंप्लीट करत नाही. तो मुलगा एवढा हुशार होता महाराज. तो मुलगा त्या ठिकाणी त्या सरला म्हटला, ओ सर, माऊली ज्ञानोबारायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, ही गोष्ट खरी आहे, परंतु माऊली ज्ञानोबारायांनी वयाच्या 21व्या वर्षी जिवंत समाधी घेतली, तुम्ही अजून इथंच. म्हणजे कुणाची कुठं कशी जिरवतील सांगताच येत नाही, एवढे हुशार लहान मुलं असतात. आणि तोही मुलगा हुशार होता. तो त्या ठिकाणी म्हटला, यमदेवांना काहीतरी घ्यावंच लागेल. यमदेव म्हटले, तुझा आग्रह जरा जास्तच आहे, मी दूध घेईन. आता हा मुलगा हुशार होता. दूध आणण्याकरता डेअरीमध्ये गेला. डेअरीमधून दूध घेऊन आला, तसंच मेडिकलमध्ये गेला, झोपेच्या गोळ्या घेऊन आला, दुधात टाकल्या आणि यमदेवांना प्यायला दिलं. आता यमदेवांना दूध प्यायला दिलं आणि यमदेव गाढ झोपी गेले. परंतु यमदेवांच्या उशाला एक लिस्ट ठेवलेली होती. यमदेवांच्या उशाला एक लिस्ट ठेवलेली होती. यानं ती लिस्ट बघितलं तर 1 नंबरला आपलंच नाव. काय करावं? 1 नंबरला तर आपलंच नाव आहे, काय करावं? त्यानं 1 नंबरचं नाव खोडलं, सगळ्यात शेवटला लिहिलं. आता यमदेव 2 दिवसानंतर उठले. 2 दिवसानंतर उठले, पूर्ण झोप झाली. उठल्याच्या नंतर त्या मुलाला म्हटले, अरे बाळा, मृत्यू लोकामध्ये आजपर्यंत आमची एवढी सेवा कुणीच केली नाही. तू पिण्यासाठी दूध दिलं, झोपण्यासाठी जागा दिली, तुझ्यावरती मी प्रसन्न आहे. परंतु ऐक ना, 1 नंबरला तुझंच नाव होतं. परंतु जाऊ दे, मी आता खालून सुरुवात करतो. मला सांगा, चुकलं का मरण? नाही चुकलं. मरण हा निसर्ग आहे, तो नियतीचा धर्म आहे. जीवनामध्ये आल्याच्या नंतर मरण हे कधीच चुकलं नाही. जीवनामध्ये आल्याच्या नंतर 3 सोहळे हे आपल्या जीवनामध्ये असतात. त्यातला एक सोहळा चुकवता येतो, 2 सोहळे चुकवता येत नाही. महत्वाचा पहिला सोहळा आहे जन्म सोहळा. ज्या दिवशी आपण जन्माला येतो त्यावेळेस आपले आई वडील आनंद साजरा करतात. हा झाला आपल्या जीवनातला 1 नंबरचा सोहळा. आता 2 नंबरचा सोहळा म्हणजे विवाह सोहळा. हा सोहळा आता आपल्या जीवनामध्ये चुकू शकतो. आता एखाद्या मुलानं मुलीनं जर ठरवलं लग्न करायचं नाही, तर जीवनातला दुसरा सोहळा हा चुकू शकतो. परंतु आजकाल मुली भेटत नाही, त्याच्यामुळे बऱ्याच मुलांवरती ती वेळही आली 2 नंबरचा सोहळा चुकवण्याची. परंतु ज्याच्या जीवनामध्ये 1 नंबरचा सोहळा झाला, त्याच्या जीवनामध्ये शेवटचा सोहळा म्हणजे मरणाचा सोहळा, मृत्यूचा सोहळा हा निश्चित आहे, तो अटळ आहे. तो किती चुकवायचा प्रयत्न केला तरी उपयोग होत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून किती आपण मरण चुकवायचा प्रयत्न केला तरी उपयोग होत नाही. कारण की जीवनामध्ये आलोय म्हटल्याच्या नंतर मरण हे निश्चित आहे. ज्या ठिकाणी या ठिकाणी जन्माला आलोय म्हटल्याच्या नंतर मरणार तर आहेच, आणि ज्याला मरायचं आहे तोच या ठिकाणी जन्माला आलेला आहे. पण जरी मरायचं असलं, मरायचं तर सगळ्यांनाच आहे, कुणी या ठिकाणी थांबण्यासाठी आलं नाही. परंतु असं काहीतरी करून माणसानं गेलं पाहिजे, असं काहीतरी करून गेलं पाहिजे की आपण गेल्याच्या नंतर आपली चांगली कीर्ती पाठीमागं नाही राहिली तरी चालेल,
चांगली कीर्ती पाठीमागं नाही राहिली तरी चालेल, परंतु वाईट कीर्ती पाठीमागं राहणार नाही असं जीवन माणसाने जगलं पाहिजे. तुगा म्हणे एक मरण्याची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे. कीर्ती करोनी मरावे, राम कीर्ती करोनी मरावे, जन्म घालू नये वाया, मानव ह्याची उत्तम काया रे मरणाआधी सावध व्हावे. मरायचं सगळ्यांनाच आहे, परंतु असं काहीतरी मरून गेलं, असं काहीतरी करून गेलं पाहिजे की वाईट कीर्ती पाठीमागं नाही राहिली तरी, चांगली कीर्ती पाठीमागं नाही राहिली तरी चालेल, परंतु वाईट कीर्ती पाठीमागं राहणार नाही असं जीवन माणसाने जगलं पाहिजे. आदरणीय दादांसारखं जीवन आपण आपल्या जीवनामध्ये जगलं पाहिजे, कारण की ते आज आपल्यामध्ये नाहीये. गेलेले 6 वर्ष झाले, परंतु आजही त्यांची कीर्ती आपल्या शाळेपुरतीच नाही तर अख्ख्या पाथर्डी तालुक्यापुरती अमर्यादित आहे. एवढी त्यांची कीर्ती आजपर्यंत पाठीमागे. असं जीवन माणसाने जगलं पाहिजे. मग चांगली कीर्ती कुणाची पाठीमागे राहते? जो देशाची सेवा करतो त्याची कीर्ती पाठीमागे राहते. जो गोरगरिबांना मदत करतो त्यांची कीर्ती पाठीमागे राहते. देशाची सेवा करतो त्याची कीर्ती पाठीमागे राहते. कुणाची कीर्ती पाठीमागे राहिली? भगतसिंग राजगुरू. बघा, लक्ष इकडे द्या. भगतसिंग वयाच्या 19व्या वर्षी त्यांना त्या ठिकाणी बघण्याकरता पाहुणे येणार होते. आता बघण्याकरता पाहुणे येणार होते म्हटल्याच्या नंतर त्यांच्या आईनं त्यांना त्या ठिकाणी किराणा आणण्याकरता सांगितलं. भगतसिंगांना त्या ठिकाणी सांगितलं, बाळा भगत इकडे 100 रुपयाची नोट त्यांच्या हातामध्ये दिली. सांगितलं जा किराणा घेऊन ये. आणि किराणा आणण्याकरता भगतसिंग त्या ठिकाणी गेले. किराणा आणण्याकरता गेले, परंतु मनात विचार होता, मनामध्ये विचार होता. जात असताना मनात विचार आला, अरे मी किराणा आणण्याकरता चाललो, किराणा घेऊन मी घरी जाईल आणि घरी गेल्याच्या नंतर माझी आई सुंदर स्वयंपाक बनवेल. स्वयंपाक झाल्याच्या नंतर पाहुणे येतील, जेवण करतील, मला पसंत करतील आणि मग माझं लग्न एका मुलीशी होईल. आणि लग्न झाल्याच्या नंतर मला एका बाईचं ऐकावं लागेल, परंतु मला बाईचं न ऐकता या भारत आईचं ऐकायचंय. मनामध्ये ध्यास होता. हातातली पिशवी टाकून दिली, 100 रुपयाची नोट आपल्या खिशात घातली आणि चंद्रशेखर आझादांच्या क्रांती मोहिमेमध्ये त्या ठिकाणी सामील झाले. त्या ठिकाणी सामील झाले. कार्य करत असताना एक चूक घडली, चुकून बॉम्ब पडला आणि लाहोरच्या जेलमध्ये अटक करण्यात आली. आता ते जेल सुद्धा आपल्या भारतामध्ये नाहीये, पाकिस्तानमध्ये ते जेल आहे. लाहोरच्या जेलमध्ये अटक करण्यात आली. फाशीची शिक्षा सुनावली गेली. अवघ्या 2 दिवसामध्ये भगतला फाशी होणार आहे. अवघ्या 2 दिवसामध्ये भगतसिंगांना फाशीची शिक्षा होणार आहे, परंतु मरणाची भीती चेहऱ्यावरती नव्हती. रोजचं जे कार्य आहे दंड बैठका काढण्याचं कार्य मात्र चालूच होतं. रोज दंड बैठका काढायचे आणि एक असं करता 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 फाशीचा दिवस उजेडला आणि त्या दिवशी सकाळी भगतसिंग लवकर उठले. भगतसिंग लवकर उठले आणि त्या ठिकाणी दंड बैठका काढण्याचं काम करत होते, कार्य करत होते. त्या जेलर काकांना विशेष वाटलं. ते जेलर काका त्या भगतसिंगांना म्हणतात, अरे बाळा भगत, अरे 2 तासामध्ये तुला फाशीची शिक्षा होणार आहे. या 2 तासामध्ये या जगाचा निरोप तू घेणार आहे, तरी देखील दंड बैठका काढतोय. मरणाची भीती तुझ्या चेहऱ्यावरती नाही. त्यावेळेस भगतसिंगांनी एवढं सुंदर उत्तर त्या जेलर काकांना दिलं. भगतसिंग त्या जेलर काकांना म्हणतात, काका अहो मी लहान होतो आणि मी लहान असताना माझी आई मला देवपूजा करण्यासाठी देवाला फुलं आणायला सांगायचे. काका मी लहान होतो, चांगली फुलं, सुकलेली फुलं मला कळत नव्हती. सगळी फुलं घेऊन यायचो, आईकडे द्यायचो, परंतु आईनं सगळी फुलं देवाला कधीच वाहिली नाही. जी चांगली फुलं आहेत ती देवाला व्हायची आणि जी सुकलेली फुलं आहेत ती मला माझ्याकडे द्यायची, मला सांगायची शेजारच्या उकिरड्यावरती टाकू नये. आणि काका त्यावेळेस मी माझ्या आईला विचारलं, आई
तू चांगली फुलं देवाला वाहते, सुकलेली फुलं फेकून देते, असं का करते? त्यावेळेस माझ्या आईनं या प्रश्नाचं उत्तर मला दिलं नाही. माझ्या आईनं मला सांगितलं, याच प्रश्नाचं उत्तर तुला तू मोठं झाल्याच्या नंतर कळेल. आणि काका, आज खऱ्या अर्थानं मी मोठा झालो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज मला या ठिकाणी कळतंय की सुकलेल्या फुलाचा स्वीकार हा भगवंत करत नाही. सुकलेल्या फुलाचा स्वीकार हा भगवंत करत नाही. मग आज तर मी या भारत मातेच्या समर्पणासाठी चाललो आणि मीच जर अशा सुकलेल्या चेहऱ्याने गेलो तर माझी भारत माता माझा स्वीकार करणार नाही. एवढंच कारण आहे मी दंड बैठका काढण्याचं. बघा, आजही भगतसिंग आज आपल्यामध्ये नाहीये, परंतु त्यांची कीर्ती आजही या ठिकाणी अजर आहे, अमर आहे. का? कारण की जीवन तसं जगले, देशाची सेवा केली. विठ्ठल 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 त्यांनी देशाची सेवा केली म्हणून आजही त्यांची कीर्ती या ठिकाणी अजर आहे, अमर आहे. आणि आजच आहे असं अजिबात नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्यांची कीर्ती अशीच या ठिकाणी पाठीमागे राहील. गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाज जगमाज, राहिल्या त्या कीर्ती जगमाज. गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाज. गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाज जगमाज, राहिल्या त्या कीर्ती जगमाज. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत परंतु त्यांची कीर्ती आजही या ठिकाणी अजर आहे, अमर आहे. म्हणून जीवनामध्ये आलोयच ना तर मरायचं तर सर्वांना आहे. मग असं काहीतरी करून माणसाने गेलं पाहिजे, असं काहीतरी जीवन जगलं पाहिजे की मेल्याच्या नंतर आपली चांगली कीर्ती पाठीमागं राहील. असं जीवन माणसानं जगलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल असं या ठिकाणी कार्यक्रमाची नियोजित वेळ या ठिकाणी संपतच आलेली आहे. परंतु आज माझ्या कीर्तनातून जरी काही घेऊन नाही गेले, एवढी एकच गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा की जीवनामध्ये आल्याच्या नंतर, जीवनामध्ये आलोय ना तर आपल्या आईवडिलांची सेवा करा. कारण की तुम्ही पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीकडे नाही गेले तरी चालेल, परंतु आपल्या घरात असणाऱ्या बाप रूपी विठ्ठलाला आणि आई रूपी रुक्मिणीची जर आपण सेवा केली तर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची सेवा केल्यापेक्षा जास्त पुण्य आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं. म्हणून आई वडिलांची सेवा आपण आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर केली पाहिजे. आई म्हणजे देव पृथ्वीवरचा साठा, सुखाची मैत्रीण असते, गोड मायेची ओढ. स्वतः उपाशी राहून आपल्या लेकरांना भरवणारी दयेची माऊली म्हणजे असते ती आई. त्या आईवरती जितकं बोलावं तितकं थोडंच आहे. अरे आई ती आई असते, नसते सांभाळणारी दये. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. मी तर म्हणेल दादा, डोंगरा आड गेलेला सूर्य आज नाही तर उद्या दिसेल. डोंगरा आड गेलेला सूर्य आज नाही तर उद्या दिसेल, पण या माती आड गेलेले मायबाप या जीवनामध्ये पुन्हा कधीच दिसणार नाही. म्हणून त्या आईवडिलांची सेवा करा. आपण सहज बोलता बोलता म्हणून जातो तुम्ही आमच्यासाठी काय केलं, परंतु जन्म दिला हा सर्वात मोठा उपकार त्यांचा आपल्यावरती आहे. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. हो, जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. ठेच लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला हा सर्वात मोठा उपकार त्या आईचा आहे.
त्या आई वडिलांचा सर्वात मोठा उपकार म्हणजे आपल्याला जन्माला घातलं, हाच सर्वात मोठा उपकार त्यांचा आपल्यावरती आहे. म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा. आई मायेचा सागर आहे तर बाप दयेचा समुद्र आहे. तो बाप देखील तितकाच गोड आहे. किती गोड आहे तो बाप. बाप तलवार ढाल बाप पेटते मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घर जात पायाई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. बाप तलवार ढाल बाप पेटते मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. तो बाप देखील तितका गोड आहे. अरे आईला रडायला आलं, आई रडून मोकळी होते, परंतु त्या बापाला त्या ठिकाणी रडता येत नाही. का? कारण की कुटुंबाची जबाबदारी त्या बापावरती असते, म्हणून त्या बापाला त्या ठिकाणी रडता येत नाही. अरे दिवसभराच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात आहे, परंतु त्यासाठी हडाचं काढ रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करणारा तो बाप आमच्या लक्षात राहत नाही. ही आमची सर्वात मोठी शोकांतिका आहे. म्हणून तो बाप देखील तितकाच गोड आहे. आमची सेवा करणं हे आपलं अगोदरचं कर्तव्य आहे. कारण की त्या आईवडिलांनी आपल्यासाठी एवढं हाडाचं काढ रक्ताचं पाणी केलं. एवढं सुंदर त्या बापावरती गीत, एवढं सुंदर वर्णन त्या गीतामध्ये केलंय. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटावरी आसू जरी कनवाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापरा, लई अवघड हाय गड्या उमगाया बापरा, उमगाया बापरा. लई अवघड हाय गड्या उमगाया बापरा, उमगाया बापरा. म्हणून तो बाप देखील तितकाच गोड आहे. म्हणून त्या आई वडिलांची सेवा करणं हे आपल्या जीवनातलं प्रथम कर्तव्य आहे. कारण की ज्याला हात नाही त्याला विचारा त्या हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा त्या पायाची किंमत, आणि ज्याला माय नाही ना त्याला विचारा त्या मायेची किंमत. अरे आई गेलेलं दुःख काय असतं? एखाद्या मुलाचं लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर त्याची आई गेली, त्याला विचारू नका आई गेलेलं दुःख काय असतं. ज्या लहान बाळाची आई गेली ना त्या बाळाला विचारा आई गेलेलं दुःख काय असतं, तो सांगेल तुम्हाला. ज्या बाळाची आई गेली त्या बाळाला विचारा आई गेलेलं दुःख काय असतं, तो सांगेल तुम्हाला. बघा आई या प्रेमामध्ये हरवलेले लेकरू, फार सुंदर वर्णन केलंय गीतामध्ये. एवढं सुंदर वर्णन त्या गीतामध्ये केलंय. जिना 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 रे उडा गुलाल, माई तेरे चुनरिया लहराए. जीना जीना रे उडा गुलाल, माई तेरी चुनरिया लहरा. रंग तेरी रीत का, रंग तेरी प्रीत का, रंग तेरी जीत का. लाए लाए हो रंग तेरी रीत का, रंग तेरी प्रीत का. माई तेरी चुनरिया लहराए. जब जब मुझ पे उठा सवार, माई तेरी चुनरिया लहराए. जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूँ माँ. हो एक दिन चमकूंगा लेके तेरा सितारा हूँ माँ. माई रे माई रे, तेरे बिन मैं तो अधूरा रहा. माई रे माई
परछाई मेरी परछाई तेरा ख्याल माई तेरी चुनरिया लहरा जीना जीना रे उड़ा गुला माई तेरे चुनरिया लहरा. त्या आई वडिलांची सेवा करा, कारण की ज्याला आई नाही ना त्याला विचारा आईची किंमत, तू सांगेल तुम्हाला. आज आपण आहोत, आज आपल्याला आई वडील बोलले, कुठल्या शब्दावरून रागवले तर आपल्याला त्यांचा राग येतो, मला बोलतात, परंतु ज्यावेळेस ते आपल्यासाठी बोलत असतात, आपल्याला बोलत असतात, त्यामध्ये कुठंतरी आपलं हित असतं, आपला फायदा असतो, म्हणून त्यांची तळमळ असते, म्हणून ते आपल्यावरती ओरडतात. जर ओरडले रागवले तर त्यांचा कधी राग म्हणून घ्यायचा नाही, कारण की हेच ओरडणारे आईबाप काही मुलांच्या आयुष्यामध्ये नसतात सुद्धा. म्हणून आई जोपर्यंत आहेत आपल्या आयुष्यामध्ये तोपर्यंत त्यांची किंमत करा, तोपर्यंत त्यांना जपा. असो, एवढं जरी माझ्या कीर्तनामधून घरी घेऊन गेले तरी माझं कीर्तन सफल झालं असं मी या ठिकाणी म्हणेल. आणि चांगलं जीवन जगा, जीवनामध्ये फक्त एकच ध्यास ठेवायचा, जीवन जगायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जीवन जगायचं, नाहीतर जीवन जगायचं नाही, असा मनामध्ये ध्यास ठेवायचा. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जीवन जगायचं का? कारण की छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांच्या आईनं एवढे सुंदर संस्कार केले होते की त्यांना त्या ठिकाणी स्वराज्य स्थापन केलं आणि आज आपल्याला प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळवून दिलंय. आज आपण या ठिकाणी स्वतंत्रपणे जीवन जगतो, या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवतो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण या ठिकाणी एकत्र आहे. म्हणून जीवनामध्ये जर काही आदर्श घ्यायचा असेल तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसारखा घ्यायचा, कारण की त्या जिजाऊ आईसाहेबांना एवढे सुंदर त्यांच्यावरती संस्कार केले होते, एवढे सुंदर संस्कार केले होते, म्हणून आज आपण एवढे या ठिकाणी एकत्र बसलो, स्वतंत्रपणे जीवन जगतो. ही पुण्याई, ही कृपा जर कुणाची असेल तर ती मासाहेब जिजाऊ आईसाहेबांची आहे. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजी तू महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजित महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. डब 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 चाले घोडा माझ्या शिवरायाचा, डब 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 चाले घोडा माझ्या शिवरायाचा, मरद मावळे झाले आता झाले आज गोड, दिल वचन माझाईवा, दिल वचन माझाईवा, वचन पूर्ण करी. बाई माझा ग शिवराजा ग बसला घोडा, बसला घोडा शिवराजा ग, बसला घोडा. बसला घोड्यावर शिवराजा ग, बसला घोड्यावर. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली अंबळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली अंबळाला, तो बापाचा 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 बापा, तो बापाचा बाप बाग शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप बाग शिवबा जन्मला, ओ बाबाचा बापा आता शुभा जन्मला, बाबाचा बापा बाबाच्या जातीची बोलाची छातीची जगात वैभवशाली, बाबाच्या जातीची बोलाची छातीची जगात वैभवशाली. जय हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय धर्मवीर संभाजी महाराज की जय. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, माझ्या शोभाची जयंती आली, जीवन आली, माझ्या जयंती आली. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजाचा अधिपती, साऱ्या राजाचा अधिपती. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती हे दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती शिवाचे माबळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे माबळे आम्हाला नाही कुणाची भीती हा शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवनेरी गडावर सूर्य उगवला शिवनेरी किल्ल्यावर सूर्य उगवला माझी जाबूच्या पोटी माझा राजा जन्मला माझी जाबूच्या पोटी माझा राजा जन्मला माझी च्या जाऊच्या पोटी माझा राजा जन्मला माझ्या च्या पोटी राजा जन्मला गिरशी करी गिरटा परी गिरशी करी गिरटा परी लहरी भगवा ध्वजा गिरशी करी गिरटा परी गिरशी करी गिरटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा टाळी वाजवा टाळी शिवाजी राजा उगवला तारा तिमिर माझी गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर माझी गरजा शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी भगवान बाबा की श्री संत वामन भाऊ महाराज की विठाला विठाल 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 आपणही जीवनामध्ये आलोय तर असं जीवन जगायचं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श भगवान बाबा वामनभाऊ महाराज यांचा आदर्श आज आपण आपल्या जीवनामध्ये ठेवला पाहिजे तेव्हा कुठेतरी जीवनाचं सार झाल्याशिवाय राहत नाही असं कीर्तनाची वेळ ही आपली संपलेली आहे या ठिकाणी सर्वांनी एकदा वरती हात करा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन आपण या ठिकाणी घेऊ हात वरती करा विठोबा रखुमाई ठोबार कुमार विठोबा रखुमाई जय जय ठोबार कुमार बाबा रखुमाई ठोबार कुमार विठोबा रखुमाई ठोबार कुमार असो कीर्तनाची वेळ आपली संपलेली आहे माझ्या कीर्तनातून जरी काही चुकीचे शब्द गेले असतील तरी पाठीमागे बसलेले तुमची मुलगी समजून मला या ठिकाणी माफ करा यांना चुकलेलं काय पण तुमची मुलगी म्हणून मला या ठिकाणी माफ करा ज्यांना 3 असतील त्यांनी 4थी समजून माफ करा 2 आहेत त्यांनी 3री समजून माफ करा 1 आहे त्यांनी 2री मुलगी समजून माफ करा आणि ज्यांना मुलगी आहे ना त्यांनी सर्व इस्टेट माझ्या नावावर करा जमन का असं तुम्ही तुमचं मला देणार नाही मी पण घेणार नाही पण जे काही चुकीचे शब्द असतील तुमची मुलगी म्हणून मला या ठिकाणी माफ करा कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं काम ज्यांनी केलं असे असणारे मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण गुरुबंधू तेजस दादा खुरंगे फार सुंदर मृदुंग वादन आहे फार सुंदर साथ त्यांनी या ठिकाणी केली अंतकरणापासून त्यांचे या ठिकाणी आभार मानते व तसेच गायनाचार्य हरिभक्तपरायण दीपक महाराज असतील तसेच भागवत महाराज मरकड असतील अतिशय सुंदर त्यांनी गायन करून या ठिकाणी साथ केली तसंच त्यांचे या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते व तसेच या ठिकाणी टाळ वाजून पावले खेळूनच्या विद्यार्थ्यांनी मला साथ केली टाळी वाजवा त्यांच्याकरता एकदा अगदी तुमच्यासारखेच आहेत ते एवढे छोटे छोटे विद्यार्थी आहेत पण एवढं सुंदर एवढे छोटे छोटे विद्यार्थी आहेत परंतु 2 तास कीर्तनामध्ये तुम्ही कीर्तनामध्ये सुद्धा शांत बसत नव्हते कीर्तनात सुद्धा याच्या त्याच्या खोड्या करत होते याला दगड फेकून मार मी बघत होते पण आता मला नाव माहीत नव्हतं कोणाचं पण बघा तुमच्यासारखेच असून तुमच्या एवढेच असून खोड्या करण्याचं खेळण्याचं हसण्याचं त्यांचं वय आहे परंतु या वयामध्ये कीर्तनामध्ये 2 तास उभा राहून त्या ठिकाणी साथ करतात अंतकरणापासून सर्वांच्या या ठिकाणी आभार मानते तसेच विनेकरी दादा असतील त्यांचे या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते व तसेच आपलं आजचं जे हे कीर्तन आहे जर घरी गेल्याच नंतर कधी बघावं वाटलंच तर यूट्यूबला आपली परंपरा चॅनल आहे तसेच जी वारकरीच ना हां जी वारकरी त्यांचं यूट्यूब चॅनल आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे या ठिकाणी आभार मानते तसेच आज आपला एवढा सुंदर असा कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग मला प्राप्त झाला असे असणारे अनिल दादा शिरसाट सुनील दादा शिरसाट तसेच महेंद्र दादा शिरसाट अंतकरणापासून त्यांचे या ठिकाणी आभार मानते सर्व सहकुटुंब सहपरिवार सर्व या ठिकाणी ते उपस्थित आहेत तसेच दादांच्या
पत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत मंदाकिनीताई शिरसाट, त्यांचे या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. व तसेच माझा आवाज एवढा मोठा नाही, परंतु माझा आवाज तुमच्यापर्यंत काही क्वालिटीने पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं, माईक सिस्टीम आली दादा, टाळी वाजवा त्यांच्याकरता एकदा. फार सुंदर सिस्टीम लावली, कारण की कीर्तनकाराचा प्राण म्हणजे साऊंड सिस्टीम आहे. एक वेळेस जेवायला देऊ नका, पण सिस्टीम चांगली पाहिजे. आणि एवढी सुंदर सिस्टीम दादांनी लावली. दादा तुमच्या एका सिस्टीमच्या 2 हो, 2च्या 3 हो, 3च्या 4 हो, तुमच्या सिस्टीममध्ये कुठल्याच प्रकारचा अडथळा येऊ नये अशी माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करते आणि तुमच्या या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. तसेच ज्यांच्या हाताला हात धरून चालायला शिकले असे असताना माझे वडीलही या ठिकाणी उपस्थित आहेत, अंतकरणापासून त्यांचे या ठिकाणी आभार मानते. व तसेच या ठिकाणी सर्व उपस्थित सर्व शिक्षक वृंद असतील, सर्व शिक्षक तुमचा स्टाफ असेल, सर्व विद्यार्थी वर्ग मंडळी असेल, तुम्ही या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे 2 तास कसं वैनानं हलताना डुलताना डुकली घेता कीर्तन श्रवण केलं. आणि जरी कोणी डुकली घेतली असली तरी काही मी बघितली नाही, परंतु अंतकरणापासून तुमचे या ठिकाणी आभार मानते. असं सर्वांचं नाव घेणं काही या ठिकाणी शक्य नाही, परंतु ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि ज्यांचं नाही घेतलं ते महादेव. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली.